मिळवले गेले. मागील 2 वर्षांमध्ये खरं तर ही वाहिनी प्रस्थापित झाली गेली आणि 2 वर्षांमध्ये सागर फराड आणि टीमनं भरपूर खरं तर हे नाव चर्चेत राहिलं गेलंय. ओम साई MTC वाहिनी या वाहिनी खरं तर ही कमी कालावधीमध्ये या वाहिनीनं उंच अशी भरारी घेतली. मग ते ठाणा असो किंवा रायगड या दोन्ही परिसरामध्ये खरं तर ही वाहिनी चर्चेमध्ये राहिली गेली. त्यांचं आपण वेलकम करूया. त्या वाहिनीच्या माध्यमातून खरं तर YouTube वाहिनीवरती ही स्पर्धा आपल्याला घर बसल्या पाहायला मिळते. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आणि रघु, तर स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अभिषेक आणि नॉन स्ट्रायकर एंडला रघु. LSG पलावा टीम कडनं ही आरंभिक जोडी टॉस जिंकला गेलाय आणि कदाचित पहिल्या मॅचचा त्याने अंदाज घेतला गेलाय की पहिल्या मॅच मध्ये पहिल्या डावात पावसाच्या सरी आल्या नव्हत्या आणि त्याचा फायदा प्रवीण 11 टीमला मिळाला होता आणि कदाचित इथेही LSG पलावा टीमने सुद्धा हाच निर्णय घेतला. टॉस जिंकलाय. त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही आता निर्णय काय घेणार आणि त्यांनी लगेच पटकन इथे इशारा दिला की आम्ही बॅटिंग करणार. या खेळपट्टीवरती 100 आकडा खरं तर पार पडला होता मागील 4 षटकामध्ये आणि गोलंदाजीच्या बोलावरती हंसिका 11 पिसवली टीम कडनं पहिला गोलंदाज अनुराग आलेत. स्ट्रायकर एंडला अभिषेक तर गोलंदाज अनुराग. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. आजच्या दिवसातील दुसरी लढत. हा रंगतदार सामना LSG पलावा विरुद्ध हंसिका 11 पिसोळी या दोन संघादरम्यान. गोलंदाजीला गोलंदाज तयार आहे. अगदी पंचांच्या डाव्या एष्टीकडनं गोलंदाज अनुराग. दोन्ही टीमला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. फर्स्ट बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल उडवण्याचा प्रयत्न. अगदी पॉइंटच्या रिझर्व मधला खेळाडू होते परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय खरं तर सीमा पलीकडे. इट्स अ 4 रन चौकार. सुरुवात अगदी भरपूर चांगली झाली आहे. अगदी पॉइंट आणि गलीच्या मधनं चेंडूला भिरकावून दिलंय. अगदी ऑफस्टेकच्या बाहेरचा चेंडू लाईन पाहिली गेली आणि त्यानंतर अभिषेकनं आपला बॅटचा पैस ओपन केलाय. चौकारानं आपल्या संघाच्या आणि डावाची सुरुवात झाली. नेक्स्ट बॉल ऑन साइडला टर्न करायचं होतं. अगदी पाहिलं होतं दिशा चेंडूची पाहिली गेली. त्यानंतर इथे मात्र ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा आला. इट्स वाईट. 1+1 2 धावा इथे मात्र पाहायला मिळतील बाईकच्या माध्यमातून. कारण की एस्टनच्या मागे असणारे यष्टीरक्षक या चेंडूला अडवण्यामध्ये थोडस अयशस्वी राहिले गेलेत. 2 धावा इथे मात्र मिळाल्या गेल्यात. 2च्या मदतीनं सांघिक कोठ्यामध्ये धावा बिनबादचा. पुढील बॉल अगदी व्हेरिएशन होता. समोरच्या दिशेने जरूर आला होता. जणू काही लॉलीपॉप आला गेलाय असं रघुला जरूर वाटलं होतं परंतु बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागेल. मी मगाशीच उल्लेख केला होता की पिसोली संघ अगदी अंडर-19 संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सर्व खेळाडू अंडर-19चे. या मॅच मध्ये भरपूर चांगली मजा आहे. कारण सळसळतं रक्त कधी हार न मानणारे रक्त ते मैदानाच्या आतमध्ये. उडवला बॉलला हेलिकॉप्टर लॉन्च केला जाईल. लॉंगॉनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. अभिषेक ऑन फायर. षटकार. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीनं धावा धावफलकावरती 13. यावेळेस ऑनसाइडला टर्न करायचं होतं. थोडासा उचली घेणारा चेंडू परंतु बॅटच्या रडार मध्ये हाही चेंडू आला नाहीये. अगदी जी उचली निर्माण करतो ना गोलंदाज अनुराग अगदी त्या उचलीनं पूर्णपणे फलंदाजांना बीट करतोय. जरूर 2 चांगले फटके आलेत परंतु ते खोलवर टप्प्याचे चेंडू होते. थोडीशी लाईन खराब राहिली आणि त्याच खराब चेंडूचा फायदा फलंदाज अभिषेकने घेतला. तिथे चौकार आणि षटकार पाहायला मिळतो परंतु उर्वरित जे 2 चेंडू आपण पाहिले थोडीशी लाईन मागच्या दिशेला घेतली गेली. तिथे मात्र टप्पा अचूक होता. मिस टायमिंग आहे. जेलची संधी परंतु अवाक्याच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू मिड विकेटला पार करत चौकार.
आणि पावसाळी क्रिकेट म्हटलं तर एका टप्प्याने चित्र बरंच काही बदललं जाते. आणि धावा धावपलकावरती बिनबाद 18. अजून शेवटचा बॉल आहे या षटकातील. शेवटचा बॉल. गोलंदाज अनुराग तयार आहे. 15 ते 20 पावलाचा रडप. यास दांडी गोल. त्रिफलाची पहिला धक्का मिळालाय. अगदी पहिल्याच षटकातील शेवटच्या बॉल मध्ये सलामी रघुला इथे मात्र परतावं लागेल. व्यक्तिगत एका धावेचे योगदान आणि तंबूच्या आश्रयाला पहिला धक्का. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती एलएसजी पलावा टीम कडनं करण ठोंबरे. धावा धावपलकावरती 18 लागल्या गेलेत. खर तर रघुने मात्र आज स्ट्रोक खेळत असताना थोडीशी वाट जरूर पाहिली गेली, परंतु वेगाने मात्र या फलंदाजाला बीट केला आणि त्रिफलाचेत. अठरा धावा धावपलकावरती आणि दुसरं षटक इथे मात्र मार्गस्थ केलं जाईल. गोलंदाजीला तयार आहे पिसोली टीम कडनं. गोलंदाज स्वयं आलेत गोलंदाजीला. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला अभिषेक पाहायला मिळते, ज्याने आतापर्यंत 2 चेंडून सामोरं जात असताना एक चौकार आणि एक षटकार तिथे मात्र जरूर लगावला होता आणि त्या जोरावरती 18 धावा प्रस्थापित केल्यात. स्वयं आलेत गोलंदाजीला आणि स्ट्रायकर एंडला तुम्हाला अभिषेक पाहायला मिळतील. पहिलाच बॉल. इथेही टप्पा अचूक लाईन आणि लेंथ वरती साधला गेला होता. व्हेरिएशन पाहायला मिळालं. ज्या गतीनं चेंडू येईल याची वाट पाहिली गेली होती फलंदाज अभिषेकनं, परंतु थोडीशी धीम्या गतीचा चेंडू राहिला गेला आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बाईकच्या माध्यमातून सिंगल जरूर पाहायला मिळाली. 19 धावा धावपलकावरती. स्वयंचा पुढचा बॉल. गतीमध्ये मिश्रण. टॉप पेज लागली गेली. खेळाडू आहेत अगदी बॅकअपला बाउंड्री लाईनच्या जवळ. दुसरीचा प्रयत्न इझिली क्रिकेट पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण आहेत. अगदी करण या फलंदाजानं 2 धावाने स्वतःचं खातं उघडलं गेलं. 19 धावा धावपलकावरती. 21 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल हा ट्रॅकिंगचा उडवला ऑन साइडला आणि हा मोठा फटका फलंदाज करणच्या बॅट मॅक्सिमम षटकार आलाय. 27 धावा धावपलकावरती. षटकार आला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करण्यात आले पिसोली टीम कडनं. गोलंदाजाच्या बोल्यावरती गोलंदाज अगदी भन्नाट वेग, परंतु लाईन खराब आहे. इट्स अ वाईट बॉल इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धावा धावपलकावरती जोडले जाईल. 19 धावा धावपलकावरती 28 एका गड्याच्या मोबदल्यात. पुढील बॉल यावेळेस ऑन साइडला फ्लिक ऑफ द रेस आउट ऑफ द पार्क. करणच्या बॅटनं अजून एक षटकार. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. पायांचा वेध घेणारा चेंडू होता आणि इथे पाहिलं फलंदाजाने करण आणि फ्लिक ऑफ द रेस ज्या पद्धतीनं केएल राहुल अशा पद्धतीने फटके मारतो तेव्हा पाहायला किती मजा येते. तो फटका आणि तो क्षण अगदी इथे या आपल्या नयनानं पाहायला मिळालं. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 34 धावा. नेक्स्ट बॉल स्वयं. यावेळेस उचली घेणारा चेंडू. इट इज वाईट. एक्स्ट्रा धाव. अतिरिक्त धाव तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावा 35. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार आहे.
इट्स अ नो बॉल. अगदी मागील चेंडू सुद्धा अशाच पद्धतीने तिथे वॉन केलं होतं स्क्वेअर एकच्या पंचानं आणि लागोपाठचा दुसराही चेंडू अशाच पद्धतीने पंचांनी लगेच 9 दर्शवला गेला. फ्रीचा बॉल. आता मात्र लाईन चांगली होती, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, धीम्या गतीचा चेंडू हाताळला गेला आणि ह्याच लाईनने खरं तर मागच्या ओव्हरमध्ये आणि याही ओव्हरमध्ये ही लाईन भरपूर चांगली होती सुनील टीमच्या गोलंदाजांचे आणि त्या लाईन वरती कंट्रोल करावा लागेल कारण का पलावा टीम कडे ना फलंदाज जलद गतीच्या चेंडूची वाट पाहतात. धीम्या गतीचा बॉल. अगदी इथे मात्र एकच धाव पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि 2च धावा. अगदी रनआउट होता होता मी म्हणेल करण वाचला गेलाय. बस षटक क्रमांक दुसरे समाप्त झाला. धावपलकावरती 39, 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. भरपूर चांगली बॅटिंग करते इथे मात्र करतात, परंतु पावसाळी क्रिकेट आणि पावसाची सर जर का नाही आली मॅच मध्ये तर मजा नाही येत. 39 धावा आहेत. 39. एकोणचाळीस धावा धावपलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर जवळजवळ 20 सरासरी गाठण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिला आहे. LSG पलावा टीम कडनं एक गडी जरूर गमावला गेला, परंतु करण मात्र आल्यानंतर चांगली बहारदार बॅटिंग दाखवली गेली. लागोपाठचे 2 बॉल 2 षटकार आणि त्या 2 षटकाराच्या मदतीनं 39 धावा आतापर्यंत 12 चेंडू मध्ये जमवल्या गेल्या. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सुजित आलेत. हंसिका 11 पिसवली टीम कडनं तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अपकमिंग स्टार. गुड बॉल. अगदी चांगला बॉल आहे गुडलक स्पॉट वरती आणि तिथे मात्र मगाशीच या लाईनचा आम्ही उल्लेख केला होता की यार इथे स्लोअर गतीचे चेंडू जर का हाताळले तर बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडस डोकेदुखी राहिले आणि ती लाईन खरं तर सुजितनं पहिल्या बॉल वरती इथे दाखवली गेली. परत एकदा सिंगल जरूर पाहायला मिळते. 40 धावा धावपलिकावरती. पावसाळी क्रिकेट रबर बॉल म्हटलं तर थोडस जलद येणारे चेंडू पाहायला मिळतात आणि फलंदाज त्याची वाट पाहतात, परंतु मागील 1 तासाचा विचार केला तर पावसाळी सर आली नाहीये, त्यामुळे खेळपट्टी पूर्णपणे सुकली गेली. म्हणजे गोलंदाज चेंडू वळवू शकतात, परंतु इथे मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडूची उचली पाहिली गेली आणि अभिषेकने इथे मात्र चेंडूला सीमा पलीकडे षटकार. शेहेचाळीस धावा धावपलिकावरती. पावसाळी क्रिकेट म्हटलं तर आयोजकांना फार सागर डोकेदुखी होते, कारण का प्रत्येक बॉल जर का सीमा पलीकडे गेला तर चेंडू मिळण्याचे चान्सेस भरपूर कमी असतात आणि आमचे आयोजक अगदी तत्पर आहेत त्यासाठी. त्यांचे आपण वेलकम करूया. पुढील बॉल नो बॉल. पंचांचा इशारा आणि त्याच्यावरती प्रहार भरपूर चांगला आहे. अगदी काऊ कॉर्नरच्या डिपार्टमेंटच्या पलीकडे बॅक टू बॅक सलग 2 बॉल 2 षटकार. अभिषेक ऑन फायर यावेळेस तुम्हाला पाहायला मिळते आणि सांघिक कोठ्यातील अर्धशतक जरूर इथे कंप्लीट झाले. 53 धावा धावपलिकावरती. तिसरं षटक सुजित आलेत गोलंदाजीला. आतापर्यंत 3 चेंडू जरूर हाताळले, परंतु त्याच्यातला 1 चेंडू नो बॉल. पुढील बॉल फ्रीटचा असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्रीट. फ्रीटचा बॉल धीम्या गतीने हाताळला होता. ही लाईन भरपूर चांगली आहे. हे तुम्ही डोक्यामध्ये ना मी तर म्हणे गोलंदाजी करणारी टीम ठेवायला हवं की यार इथे खेळपट्टी ओलसर नाहीये, सुकलेली आहे पूर्णपणे, त्यामुळे तुम्ही तिला चांगल्या पद्धतीने वापर करून घेऊ शकता. थोडस माइंडसेट वापरायला हवं गोलंदाजानं. इथे टॅपिंग क्रिकेट अगदी डीप मध्ये खेळाडू आहे. स्वतः गोलंदाज गेले. दुसरीचा प्रयत्न रनआउटचा खतरा आहे.
आणि गरज नसताना इथे मात्र अभिषेकला धावबाच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. दुसरा दे धक्का. स्वतः गोलंदाज खरं तर इथे ज्या पद्धतीने चेंडू अडवण्यासाठी धावले होते तिथे अंदाज लावला होता की इथे फक्त सिंगल आहे, परंतु फलंदाजाने थोडस मनसुबा बदलवला की नाही आपण 2 धावा घेऊ शकतो आणि त्याचा खामियाजा खरं तर इथे भुगतावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या LSG पलावा टीमला अभिषेकला परतावं लागते. दुसरा दे धक्का. धावा धावपलकावरती 54. हर्षद आले खरं तर आता 4थ्या क्रमांकावरती अभिषेक धावबाद झालेत आणि त्याच्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी खरं तर हर्षद आलेत. सांघिक यश पिसोली टीमला मिळालं गेलं. पहिलाच बॉल कॅचची संधी आहे, पाहावा लागेल परंतु आउट ऑफ द पार्क. प्रयत्न भरपूर चांगला होता. षटकार इथे पाहायला मिळतो हर्षदच्या बॅटनं. खेळाडू होते परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावा धावपलकावरती 60. शेवटचा बॉल आहे. तिसरं षटक मार्गस्थ. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 षटकार जरूर 3 षटकार पाहायला मिळालेत, म्हणजे या षटकाचा कोठा जरूर कंप्लीट केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. शेवटचा बॉल वाट पाहिली गेली होती. टॅपिंग क्रिकेट नाही तर इथे हुक केलं, चेंडू ऑन साईडला टर्न झालाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. षटक समाप्त झालंय. तिसरं षटक. 64 धावा धावपलकावरती. शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. बॅटिंग साठी सध्याच्या घडीला हर्षद आणि करण 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे 2 फलंदाज. आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग या 2 फलंदाजांना दाखवले गेले. त्यांच्या बॅटनं धावा बरसतात. करणनं आतापर्यंत 2 षटकाराच्या मदतीनं अगदी 16 धावा प्रस्थापित केल्या, तर जोडीला आलेला हर्षद 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्या. सांघिक कोठ्यामध्ये 64 धावा आहेत. शेवटचं षटक आहे. 64 धावा 64. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, तिथे एक गडी बाद झालाय. दुसऱ्या षटकामध्ये सोयमने 21 धावा खर्च केल्यात, गडी बाद करता आला नाहीये. तिसरं षटक 25 धावा आल्यात, एक गडी जरूर बाद केला रनआउटच्या स्वरूपात, म्हणजे गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट पकडली जाणार नाहीये. आता नवीन गोलंदाज उत्कर्ष आलाय, त्याला उत्कृष्ट अशी कामगिरी करावी लागेल. जर हे षटक 15 ते 10 धावांमध्ये रोखण्यात मध्ये यश आलं तर जरूर या मॅच मध्ये चांगला कमबॅक पीसीडी टीम करू शकते. परंतु समोर असणारा फलंदाज करण आणि हर्षदला हा गोलंदाज थांबवेल का हे पाहावं लागेल. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी लाईनचं जरूर पाहायला मिळालं. यस, पंचाचा इशारा आलाय. इट्स अ वाईट 1+1 जरूर पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने करण बॅटचा पैस ओपन केला असं वाटलं होतं की शरीरापासून फार दूर व्हायचा, परंतु तिथेही प्रयत्न राहिला होता की चेंडूला बॅट वरती घेऊया. 2 धावा जरूर पाहायला मिळालं. 66 धावा धावपलकावरती. VSCC नितलस आणि राकेश 11 पुढील मॅच. या सीटचं वाईट. अजूनही 1+1 तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल डाव्या हाताचा गोलंदाज अगदी चपराक जरूर दिली आहे. टायमिंग परफेक्ट साधलं गेलंय की नाही हे पाहावं लागेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. लाजवाब. अगदी काही क्षणासाठी असं वाटलं होतं की इथे षटकार मिळेल, परंतु शेवटच्या क्षणामध्ये काय लाजवाब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. अगदी लॉंगॉनच्या रिझर्व्ह मध्ये तिथे खेळाडू आपण पाहिलं तर अगदी रिफ्लॅक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं. शेवटच्या मुवमेंटला अगदी एखाद्या गरुडासारखी इथे झेप घेतली आणि त्यानंतर चेंडूला अडवलं गेलं. धावा सुरक्षित केलं. अगदी मी तर म्हणेल
5 धावा सुरक्षित केल्यात, एकच धाव पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल गोलंदाज उत्कर्ष, क्या बात आहे, टर्न करण्याचा प्रयत्न राहिला. लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाजी तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडस त्रासदायक जर का टप्पा अचूक जागेवरती राहिला तर. आणि हर्षदला तिथे चकवा दिला, डॉट बॉल आलाय. धावा धावफलकावरती 69. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट गोलंदाजी तुम्हाला गोलंदाजीच्या बोलावरती उत्कर्ष पाहायला मिळतोय. स्पिन अटॅक यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला गेलाय, परंतु इथे थोडीशी अपिली केली गेली. एक्झॅक्टली पंचांचा निर्णय काय असेल याकडे जरूर पाहिलं जाईल. एक धाव पूर्ण. अंपायर लेग बाईज आहे ना? येस, लेग बाईज. कारण का मागे असणाऱ्या खेळाडूने कॅचची अपील केली होती, परंतु एक धाव पूर्ण झाली लेग बाईजच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल उत्कर्ष, बॅट एज पूर्ण आवाज आला इथपर्यंत आणि मोठी विकेट खरं तर इथे मात्र उत्कर्ष मिळवली गेली आहे. तिसरा गडी गारत 70 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. भरपूर चांगली गोलंदाजी. पहिले 2 बॉल जर का वाईट नसते पडले तर उत्कर्षाचं षटक कदाचित तिथे समाप्त झालं असतं, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये जागा नाहीये आणि आता या मॅच मध्ये तेच घडले जाते. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी, फक्त 6 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं आणि एक विकेट मिळवले. नवीन फलंदाज जीतू. जीतू आले. शेवटचे 2 बॉल आहेत. उडवण्याचा प्रयत्न, परंतु उत्कर्ष भरपूर चांगली गोलंदाजी. लेफ्ट आर्म स्पिन अटॅक म्हटलं तर उजव्या हाताच्या फलंदाजांना अगदी त्रासदायक टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळला जातो. शेवटचा बॉल आहे, 1 बॉल रिमेनिंग. इथेही फसवलं जातोय, परंतु काय गरज होती, काय असेल इथे पंचांचा निर्णय काय येतोय की इथे धाव नाहीये, कारण काय यष्टी रक्षकांना पंचांचा निर्णय धाव नाहीये. चला काही हरकत नाहीये, पंचांचा निर्णय शेवटचा असेल. शेवटचा बॉल डॉट आला. उत्कर्षाची चांगली गोलंदाजी, कारण का इथे फक्त 6 धावा या गोलंदाजाने खर्च केला. षटक क्रमांक 14 समाप्त झालाय. 70 धावा धावफलकावरती आणि 71 धाव्यांचं लक्ष इथे मात्र दिलं गेलंय पलावा टीमनं हंसिका 11 पिसवली टीमला. आणि सर्व टीमने या गोष्टीची जरूर नोंद घ्या. यष्टी रक्षकाने जर का चेंडू गॅदर केला तर तो तिथे डॉट पकडला जाईल, याची आपण दक्षता घ्या. त्यामुळे असे तुम्ही धाव घेण्याचा प्रयत्न करू नका. एकाहत्तर धाव्यांचं लक्ष्य. ही मॅच भरपूर चांगली राहील, कारण का पिसोली टीमनं जरूर चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु पलावा टीम सुद्धा बॅटिंग भरपूर चांगली राहिली आणि गोलंदाजीचं सुद्धा अगदी तोफखाना त्यांच्या खात्यामध्ये. त्यामुळे सेकंड इनिंग सुद्धा रुबाबदार राहील. 71 धाव्यांचं लक्ष्य.
पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल राकेश 11 विरुद्ध VSCC नितलस. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. याच दरम्यान खरं तर नुकताच ज्यांचं आगमन झालंय विश्वनाथजी गायकर खरं तर त्यांच्या वतीनं या स्पर्धेकरिता 2 बॉल बॉक्स देण्यात आले. त्यांचंही शुभ आगमन झालंय. तर विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही या आई गावदेवी चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. चेतन ये ना सन्मान घे ना तुझा स्वीकार ना. चेतन धोनी यांचा नाही सन्मान घे ना. सन्मान घे तुलसी घे. सामन्याला आपण सुरुवात करूया. अगदी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पिसोली टीम कडनं स्ट्रायकर एंडला फलंदाज कल्पेश आणि त्याच्या जोडीला रवी आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती LSG पलावाट टीम कडनं पहिलं ट्रम्प कार्ड इथे मात्र वापरला जातोय. लेफ्ट स्पिन अटॅक पहिल्याच बॉल वरती स्वॅक्स से करेंगे स्वागत. खरं तर कल्पेशनं असं इथे दाखवलं गेलंय. षटकार शर्मा आहेत पहिल्याच षटकामध्ये. गोलंदाजीला पुढचा बॉल कॅचची संधी आहे की पाहावं लागेल. आउट ऑफ द पार्क. क्या बात है. कल्पेश लागोपाठचे 2 बॉल 2 षटकार. अगदी ज्या पद्धतीने उत्कर्षने गोलंदाजी केली होती अगदी तशाच पद्धतीने थोडीशी प्लॅनिंग इथे मात्र केली गेली पलावा टीम कडे की चला लेफ्ट गोलंदाजी आपल्याकडे आहे आणि तिचा वापर इथे करण्याचा प्रयत्न राहिला गेला. परंतु 2 चेंडूची लाईन ही खराब राहिली. 2 षटकार. पुढचा बॉल थोडस टॅपिंग क्रिकेट बॅटची आतली कणा जरूर. 1 धाव दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण की 2 बॉल मध्ये 2 षटकार आणि त्याच्यानंतर एक सिंगल पुरेशी असते. 13 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 71 धावेचं लक्ष आहे. स्ट्रायकर एंडला आता रवी आलेत. शर्मा आहेत गोलंदाजीला. बॅटची एज आवाज आला इथपर्यंत आणि परतावा लागेल. पहिला धक्का दिला गेलाय पिसोली टीमला रवीच्या स्वरूपात. 0वरती बाद होतोय. बॅटची आतली कणा जरूर लागली गेली. प्रहार करण्याचा प्रयत्न होता रवीचा पहिलाच बॉलला खेळत असताना आणि अगदी तिथे लाईन पूर्णपणे बीट केले कारण का डाव्या हाताचा गोलंदाज अगदी घातकी असतो त्यात काही शंका नाहीये आणि त्याचा टप्पा जर का योग्य आणि अचूक जागेवरती राहिला गेला तर फलंदाजांना त्रासदायक. आणि यश आले 3ऱ्या क्रमांकावरती. तेरा धावेवरती पहिला आदरा मिळाला. 71 धाव्यांचं लक्ष आहे हंसिका 11 पिसोली टीमला आणि यश आलेत बॅटिंग मार्ग वरती 3ऱ्या क्रमांकावरती. हाही बॉल चांगला आहे. हाही चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती इथे मात्र लाईन आणि लेन ठेवण्याचा प्रयत्न शर्माकडनं राहिलाय
पहिले 2 बॉल जरूर खराब होते, तिथे लाईन थोडीशी खराब होती आणि तिचा पूर्ण फायदा घेतला तो कल्पेशनं. 2 षटकार आणि त्याच्यानंतर या धाव संख्येला इथे मात्र अगदी लगाम लावला गेला. शेवटचा बॉल आहे, उडवला ऑन साईडला, वेट अँड वॉच केलं गेलं आणि मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. ज्या पद्धतीने सुरुवात होती या षटकाची, शेवट ही त्याच पद्धतीने राहिला गेलाय. 19 धावा आता मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. षटकामध्ये 19 धावा धावफलकावरती आल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज एलजी पलावा टीम कडनं गोलंदाज जितू आलेत गोलंदाजीच्या बोल्यावरती. दुसरं षटक घेऊन आलेत. 18 बॉल आणि अजून 52 धावांची गरज आहे, ती म्हणजे पिसोली टीमला. हा सामना भरपूर रंगतदार होईल यात शंका नाहीये आणि तशाच पद्धतीने खरं तर हा सामना सध्याच्या घडीला सुरू आहे. जितू पहिला बॉल इथे मात्र टाकण्यासाठी तयार. अगदी आली कॅप्टन उडवलाय, कॅच होण्याची संधी आणि इथे मात्र जलबाद. अगदी इथे मात्र हवेचा प्रवाह पाहिला तर त्याच्या विरुद्ध दिशेला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता आणि नेमका तिथे हा प्लॅन फसला गेला. फलंदाज अगदी बाद झाला सलामीर कल्पेश. अगदी हवेचा आपण दिशा पाहिली तर ऑन साईडला तुम्ही फटका सहज खेळू शकता, परंतु ऑफ साईडला मारण्यासाठी तुम्हाला अगदी टायमिंग परफेक्ट करावा लागेल आणि गॅपही शोधावा लागेल. प्रयत्न चांगला राहिला कल्पेशचा, परंतु इथे त्याचं नशिबाने साथ दिली नाही आणि तिथे मात्र फलंदाज कल्पेशला परतावा लागतो. 13 धावेंचं योगदान दिल्यानंतर तंबूच्या आश्रयाला दुसरा धक्का लागलाय हंसिका 11 पिसवली टीमला. नवीन फलंदाज आता साहिल आलेत चौथ्या क्रमांकावरती. थोडस दबाव आहे पिसोली टीमच्या फलंदाजावरती, कारण का 52 धावा अजूनही बनवायचे आहेत. 17 चेंडू शिल्लक आहेत. जर इथे पावसाची सरीला सुरुवात झाली तर थोडस बॅटिंग करण्यासाठी थोडस त्रास निर्माण होतो फलंदाजांना, कारण का खेळपट्टी जेवढी कोरडी राहील तेवढी बॅटिंग करणाऱ्या टीमला ना त्याचा बेनिफिट मिळतो. परंतु गोलंदाज सुद्धा तेवढेच शातीर असतात आणि त्याचाही अभ्यास करावा लागतोय. पावसाळी क्रिकेट या सर्व काही गोष्टी अभ्यास करावाच लागतो. इथे मात्र पाहावं लागेल. एक धाव तर जरूर पाहायला मिळतोय बाईकच्या माध्यमातून. थोडस वाट पाहिली गेली फलंदाजाकडनं की बॉल आपल्या बॅटवरती सहज येईल, परंतु तसं घडलं नाहीये. एक धाव जरूर पाहायला मिळतोय आणि 20 धावा कंप्लीट, म्हणजे 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. आता 51 धावेची गरज आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आता तुम्हाला यश, ज्याच्या नावातच यश आहे आणि तो इथे मात्र चांगली फलंदाजी, बहारदार फटकेबाजी पहिल्याच बॉल वरती यशनं नेक्स्ट बॉल यस साठी अवे फ्रॉम द बॉलिंग लाईनचा चेंडू. यस, इट इज वाईट. षटकारानंतर हा थोडासा दबाव राहिला गेला गोलंदाजावरती आणि लाईन मध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न आणि तिथेच मात्र थोडासा ही चुकीची लाईन. एक धाव जरूर पाहायला मिळतो. 27 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल जितू तयार आहे. टॅपिंग क्रिकेट डाऊन द ग्राउंड चेंडूला इथे मात्र अलॉंग द कार्पेट अशा पद्धतीचा फटका राहिला गेला. फक्त एकच धाव.
28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र साहिल आलेत स्ट्रायकर एंडला. खरं तर या मॅच मध्ये पिसोली टीमनं कमबॅक केलं, त्याचं कारण राहिलं ते उत्कर्षचं षटक. अवघ्या 6 धावा. गुड बॉलिंग कारण का व्हेरिएशन होतं या बॉल वरती. जरूर यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली, परंतु इथे हाही चेंडू वाईट आहे. अवघ्या फ्रॉम द बॉडी लाईनचा चेंडू होता. भरपूर बाहेरची लाईन वापरली गेली, परंतु बॉल वरती कंट्रोल करावा लागेल गोलंदाजाला जितूला. दिशाहीन गोलंदाजी. लाईन आणि लेंथ 1+1 इथे तुम्हाला जरूर पाहायला मिळतंय. लाईनच्या सोबत लेंथ ही चांगली वापरावी लागेल. इथे लेंथ जरूर चांगली होती, परंतु लाईन खराब राहिली गेली. 30 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, परंतु इथे डॉट बॉल आलाय. वाट पाहिली गेली यशने की यार इथे कदाचित वाईट मिळेल का, परंतु वन बाउन्स इथे मात्र ऑन केले गेले. म्हणजे पुढचा बॉल तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकत नाहीये. गोलंदाजाला जरूर ऑन केलंय. यश स्ट्रायकर एंडला. इथे व्हेरिएशन यॉर्कर दाखवला गेला होता. चपलाई दाखवली गोलंदाजानं. दुसरं षटक इथे मात्र समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 12 बॉल आणि 41 धावांची अजूनही गरज आहे. हे षटक भरपूर चांगलं राहिलं गेलं. 11 धावांचे जितूचं षटक. या मॅच मध्ये ही तलावा संघ कमबॅक करतोय, परंतु बॅटिंग करत असताना शेवटचं षटक पिसोली टीम कडनं जे उत्कर्षण हाताळलं गेलं ते खरं तर चांगलं कमबॅक होतं पिसोली टीम साठी. कारण का अवघ्या 6 धावा त्या गोलंदाजाने खर्च केल्या आणि त्याचाच फायदा इथे आतापर्यंत जरूर उचलला गेलाय. परंतु हे षटक मी तर म्हणेल LSG पलावा टीम साठी भरपूर लाभदायक राहिले. नवीन गोलंदाज हर्षद. पहिला बॉल अगदी कठोर लाईन वापरली गेली, परंतु इथे अगदी बॉलला खाली ठेवण्यामध्ये यश आले. जास्त उचली घेतली नाहीये. डॉट बॉल आलाय स्ट्रायकर एंडला. फलंदाज अगदी पाहिलं तर साहिल होते. आणि ते शूज उतरवून आता खेळण्याचा मनसुबा दाखवला गेलाय. पावसाळी क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला बरंच काही पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा मिळेल का? हवा आहे तिचा फायदा मिळेल यात शंका नाहीये. ऑन साइडला हवा भरपूर चांगली आहे. हवेचा ओघ अगदी याच दिशेला आणि तिचा फायदा मिळालाय. फलंदाज साहिलला षटकार आलाय. 36 धावा. गोलंदाज हर्षद तयार आहे. बॅटिंग करत असताना हर्षदनं 10 धावांचं योगदान दिलं होतं. इथे जलद गतीनं अगदी तेज तर्रार मारा, परंतु दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉल आलाय. पलक झपकते अगदी असं म्हटलं जातं का हा चेंडू अगदी फलंदाजाच्या इथनं सपकन निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, परंतु लाईन खराब होते. दिशाहीन गोलंदाजी होती. 1 धाव जरूर पाहायला मिळते. 37 धावा. फुल टॉस बॉल आणि स्क्वेअर लेगच्या पंचाला 9चा इशारा. जीवनदान मिळालंय साहिलला, परंतु 1+1 2 धावा जरूर पाहायला मिळतील आणि या 2च्या मदतीनं 39 धावा. अजून या षटकातील 4 बॉल शिल्लक आहेत. फ्रीटचा बॉल आहे. हाईट फॅक्टर साठी आपल्याकडे रिव्ह्यू नाही आहे. फक्त पंचच त्या गोष्टीसाठी रेफर करू शकतात. त्यामुळे कुठल्याही टीमनं रिव्ह्यूची डिमांड करायची नाहीये. फ्रीटचा बॉल होता. अगदी बॉलला टर्न केलंय. क्या बात आहे. बॉलला टर्न केलंय. अगदी लेगस्टमच्या वरनं हा चेंडू ट्रॅव्हल झालाय असं जणू काही इथे पंचांनी दर्शवलं गेलंय की स्टम्पच्या वरनं बॉल आलाय. त्यामुळे तुम्ही वाईटची डिमांड या बॉलला करू शकत नाही. डॉट बॉल आलाय. गुड बॉलिंग हर्षद. अगदी चांगली गोलंदाजी. इथेही लेग स्पिन करण्याचा प्रयत्न, परंतु हा वाईट बॉल. यशला ही नामी संधी होती की फुलटॉस बॉलला तुम्ही सहज फिरू शकता, परंतु यशनं वाट पाहिली की यार हा
आत्ता मात्र वाईट बॉल मिळू शकेल. 40 धावा धावफलकावरती. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. अगदी दुसऱ्या तिसऱ्या स्लिप मधनं चेंडू थोडासा पुढे सरकला आहे. 2 धावा पाहायला मिळतील. रबर बॉल म्हटलं तर तुम्हाला इथे स्लिप मिळणार नाहीये पाहायला. अगदी बाउंड्री लाईन वरती इथे तुम्ही 30 सर्कल मध्ये खेळाडू ठेवा किंवा नका ठेवा. 42 धावा. 42 म्हणजे अजून 29 धावेची गरज आहे. चेंडू आपण शिल्लक पाहिले तर या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. म्हणजे टोटल 8 बॉल बाकी आहेत. गुड बॉलिंग तेच तर्रार मारा अगदी इथे दाखवला गेला आणि यशला इथे मात्र थांबवण्यामध्ये यश आले. गोलंदाज हर्षदला 7 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 29 धावा जवळ हव्यात. आता टार्गेट वाढत चाललंय पिसोली टीम साठी. पुढचा बॉल धूम धडक्का दिला या बॉल वरती. अगदी उंच भरारी घेणारा फटका षटकार. हॅलो 48 धावा धावफलकावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी लांब लचक हे षटक हर्षदचं राहिलं गेलंय. टोटल 9 चेंडू या गोलंदाजाने हाताळले गेलेत आणि 18 धावा इथे मात्र या षटकामध्ये दिल्यात. महागडे षटक राहिले गेले. तेवीस धाव्यांची गरज आहे. 6 बॉल आणि 23 धावा. 6 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. 71. आणि गोलंदाज आता शेवटच्या षटकामध्ये ज्या गोलंदाजावरती दबावी असेल आणि विश्वासी दाखवला गेलाय LSG पलावा टीमनं, गोलंदाज अमोल आलेत. अगदी पहिल्या डावातील शेवटचं षटक दोन्ही टीमला आता आठवत असेल. बॅटिंग करणाऱ्या LSG टीमनं फक्त 6 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करणाऱ्या अगदी पिसोली टीमनं तिथे 6 धावा अगदी चांगल्या पद्धतीने रोखल्या गेल्या होत्या. म्हणजे हे ते षटक आता या दोन्ही टीमला आठवत असेल की आपण चांगलं केलंय की नाही याची शाश्वती आता इथे मात्र द्यावी लागेल या षटकामध्ये. कारण का 6 बॉल शिल्लक आहेत आणि 23 धावेची गरज आहे. विकेट्स तेवढे मायने नाही ठेवत या मॅच मध्ये. धावा अगदी इथे मायने ठेवत आहेत. दोन्ही टीमला एकाला वाचवायचे आहेत तर एकाला बनवायचे आहेत. पहिला बॉल फुलटॉस. कॅचची संधी आहे. खेळाडू तैनात मिड विकेटला आणि तिथे मात्र पहिल्याच बॉल वर तिथे धक्का पिसोली टीमला लागलाय. साहिलच्या स्वरूपामध्ये फुलटॉस बॉल होता. कुठेही फिरवू शकत होता परंतु नेमका या फटका खेळत असताना हवा थांबली गेली आणि त्याचा फटका मिळाला पिसोली टीमला. साहिलच्या स्वरूपात तिसरा धक्का. 5 बॉल 23 धावा. अगदी सामना सरड्यासारखा रंग बदलत चाललाय. तिसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती यशच्या बॅटने षटकार आलाय. तिथे वाटले की यार पिसोली टीम आता हा सामना सहज जिंकेल कारण का त्याच्या जोडीला साहिल होता. परंतु तिथे आता पुढच्या बॉलवरती साहिल बाद झालाय आणि आता यशवरती प्रेशर राहील, दबाव असेल आणि त्याला त्या दबावातनं बाहेर काढण्यासाठी त्याच्या जोडीला नवीन फलंदाज स्वयं आलेत. ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं तिथे 21 धावा खर्च केला होता गोलंदाजी करत असताना आणि आता बनवायचे आहेत 5 बॉल 23 धावा. क्या बात आहे. गुड बॉलिंग. परंतु त्याला इथे मात्र संरक्षण तेवढ्या चांगल्या पद्धतीचं फक्त 1 धाव. याच दरम्यान खरं तर लेजंड क्रिकेटर आमचे देसाई गावचे प्रमोद दादा मात्रे यांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचे मोस्ट वेलकम दादा. आपले स्वागत आहे आई गावदेव चषक 2025 या रबर बॉल स्पर्धेमध्ये. 1 धाव 0 बाईच्या स्वरूपात इथे मात्र पाहायला मिळते. 22 धावेची गरज आहे. उरलेले 4 चेंडू अमोल गोलंदाजीला आणि सायकर एंडला. आता यश याच्या नावात यश आपल्या टीमला इथे मात्र यश मिळवून देईल का.
इथे मात्र उंच असा हेलिकॉप्टर उडवला गेलाय. इट्स अ मॅक्सिमम षटकार. याच दरम्यान खरं तर आमचे जागृती स्पोर्ट्सचे ऑनर राहुल भाई पाटील यांचे इथे शुभ आगमन झालंय. अगदी नेवाली नाक्यावरती त्यांचं शॉप आहे. अगदी भरपूर चांगलं ते शॉप तुम्हाला पाहायला मिळतं आणि स्पोर्ट्सच्या भरपूर चांगल्या वस्तू तुम्हाला जागृती स्पोर्ट मध्ये पाहायला मिळतात. आणि खरं तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर अगदी आमचे केतन दादा म्हात्रे हे जागृती स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि त्याचे ऑनर राहुल दादा पाटील मॅनफॉर्म ब्राह्मण करवले त्यांचं शुभ आगमन. मोस्ट वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. षटकार पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल धावा ऐकून धावपलकावरती लागल्या गेल्यात 55. धावा धावपलकावरती आणि 3 बॉल शिल्लक 16ची गरज आहे. यश आहे म्हटलं तर पिसोली टीमला अपेक्षा आहेत की यार इथे मॅच आपल्या हातामध्ये आहे, परंतु एकीकडे अमोल ही माघार घेत नाहीये. पुढचा बॉल कॅचची संधी आहे. खेळाडू आहे, जज करेल का, परंतु वेट अँड वॉच राहिला गेलाय आणि हा अंदाज चुकीचा राहिला. रबर बॉलवरती तुम्ही थांबू शकत नाहीये आणि चौकार आलाय. 2 चेंडू शिल्लक 12ची गरज. मॅच अजून जिवंत आली आहे कारण का इथे कोणी जिंकला नाहीये, कोणी हरला नाहीये. रफ अँड टफ मॅच आहे. आधीच उल्लेख झाला होता या मॅचचा की हा सामना रंगतदार होईल ती मात्र शंका नाहीये आणि तशाच पद्धतीने सामना इथे मात्र रंगतदार परिस्थिती पाहायला मिळतोय. 2 बॉल शिल्लक 12ची गरज. एखादा खराब चेंडू इथे मात्र पलावा टीम साठी धोकादायक ठरू शकतोय. एखादा चांगला बॉल पिसोली टीम या मॅच मध्ये बाहेर काढेल. काय घडणार येणाऱ्या 2 बॉलवरती, किती दबाव असेल अमलवरती आणि या दबावाला झुगारून गोलंदाजी चांगली करावी लागेल. ज्याच्या नावात यश काय करणार. डाऊन द ग्राउंड हे चौकार आहे म्हणजे इथे या फटक्यानं काही होणार नाहीये. चौकार जरूर आलाय परंतु हे रबर बॉल आहे मित्रांनो. इथे दिशाहीन गोलंदाजी कधी कुठल्याही क्षणी होऊ शकतो. 1 बॉल शिल्लक आहे. 8ची गरज. जर खराब बॉल पडला तर पिसवली टीमच्या आशा इथे पल्लवित होतील यात शंका नाहीये. 1 बॉल 8ची गरज. नेमकं चुकलं कुठं आहे इथे पिसवली टीमला या सर्व काही गोष्टींचा उलगडा करावा लागेल कारण का हर्षदचं मागील षटक 9 बॉलचं होता. त्या मॅच मध्ये भरपूर चांगली संधी होती. 1 बॉल फुलटॉस होता तो वाईट साठी यशने सोडून दिला. जर तिथे बॅट फिरवली असती चौकार षटकार मिळाला असता तर इथे परिस्थिती वेगळी राहिली असती. चुका घडल्या कुठे ते पाहावं लागेल. 1 बॉल 8ची गरज. टॅपिंग क्रिकेट आणि अशा तऱ्हेने इथे LSG पलावा टीमनं या मॅच वरती शिक्कामोर्तब केलाय. अभिनंदन आहे आणि हार्ड लक अगदी हंसिका 11 पिसोली टीम.